वडिलांना सांभाळत नाहीत, आई वडिलांचा छळ करतात. पण या लेकरांना पाहावं आणि बघतच राहावं इतकं देखणं निविजन ठेवलं, एवढा सुंदर कार्यक्रम ठेवलाय आणि त्यासाठी एवढं सुंदर निविजन केलंय. बघा गायनाची उत्कृष्ट अशी साथ करतात, उत्कृष्ट असा ज्यांचा आवाज आहे आणि कीर्तन संपेपर्यंत आपल्याला ज्यांचं गायन ऐकून मनाला प्रसन्न वाटणार आहे असे असणारे माऊली महाराज. त्यांनी उत्कृष्ट अशी चाल गायली, उत्कृष्ट असं गायन केलं, त्याबद्दल त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरात टाळी. तसेच आपले दशरथ महाराज असतील, त्यांचाही आवाज खूप गोड आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरात टाळी. बघा ऋषिकेश दादांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा, वाजवा टाळी. अरे आपण महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आलेले, अरे आपल्या जिल्ह्यामध्ये जगाचा बाप आहे गड्या, आणि टाळी अशी वाजवली पाहिजे, अशी वाजवली पाहिजे, आपला आवाज पंढरपूरच्या बापापर्यंत गेला पाहिजे, असा टाळीचा आवाज आला पाहिजे दादा, अशी टाळी वाजवता आली पाहिजे. आणि बघा ज्यांच्यामुळे आम्ही घडलो, ज्यांच्यामुळे मी कीर्तन करू शकते, अशा आपल्या गावचं वैभव आणि आपल्या गावातली वारकरी शिक्षण संस्था, ज्ञान मंदिर वारकरी शिक्षण संस्था, ज्यांच्यामुळे आम्ही घडलो, आपले गुरुवर्य धनंजय महाराज कदम असतील, त्यांच्या संस्थेतली लहान मुलं आहेत, अगदी सुंदर अशी साथ देतात, लहान लेकरं आहेत, काय सुंदर नाचतात, काय सुंदर टाळी वाजवतात, त्यांचं कौतुक म्हणून एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा, जोरात टाळी. तसेच माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ असणारे आपले कीर्तक महाराज, विनेकरी आप्पा, बापू, चोपदार असतील, सगळेच जण आपले पेटीवाले महाराज असतील, सगळेच जण माझ्यापेक्षा वयानं ज्ञानानं अधिकारानं श्रेष्ठ आहेत. मग बघा सगळेच माझ्यापेक्षा मोठी आहेत, वयोवृद्ध आहेत, तरीही तुम्ही तुमच्या लेकराचं कौतुक बघण्यासाठी, कोणी माझ्या आईसारखं आहे, कोणी माझ्या बापासारखं आहे, ज्याला जे माझ्यापेक्षा मोठे आहेत ते माझ्या आईसारखे आहेत, ज्यांच्यापेक्षा मी लहान आहे ते माझ्या बहिणीसारखे आहेत. म्हणून बघा सगळ्यांनी इथं कीर्तन संपेपर्यंत शांत चित्तेने कीर्तन ऐकून घ्यायचे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करते ती म्हणजे माईक सिस्टीम, ती अत्यंत छान आहे, त्याबद्दल एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवा, जोरात. चैतन्य साऊंड सिस्टीम 100, मला वाटतं असेल एकदा सप्त्यात कुठेतरी असेल माझ्या कीर्तनाला, हा आहे 4-5 बऱ्या झाली. दादांची सुंदर अशी माईक सिस्टीम आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. बघा हा आपल्याला झालेला कार्यक्रम पुन्हा पाहता यावा. अरे जगाच्या पाठीवरती मी संपूर्ण ठिकाणी फिरत असते, मी बऱ्याच वर्षापासून कीर्तन करत होते, पण आपलं माळशिरस सोलापूर एवढी जवळपासची गावं सोडली ना, मी कुठंच जात नसायची कीर्तनाला. पण ज्यांनी ओम साई क्रिएशन हा YouTube चॅनल आहे, त्या चॅनलवरती माझ्या कीर्तनाची शूटिंग केली आणि आज आम्ही महाराष्ट्रभर फिरत असतो. जगाच्या पाठीवरून आम्हाला भरपूर ठिकाणी कीर्तन येत असतात, का तर कीर्तन लोक मोबाईल वरती पाहत असतात. असा आपला ओम साई क्रिएशन, अगदी मलाच नाही, अरे आपल्या भागातले जे कीर्तनकार लोकांना माहित नव्हते त्या प्रत्येक कीर्तनकाराला समाजासमोर आणण्याचं काम आपल्या ओम साई क्रिएशननी केलंय. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा, जोरात टाळी. बघा आणि सुंदर असं नियोजन आहे आणि या ठिकाणी माझ्या वाटेला लिहिली सेवा आणि त्या योगानं तुम्हा सर्वांचंच मला दर्शन. विठ्ठल विठ्ठल बघा अभंग 4 चरणाचा आहे. अरे जगद्गुरु तुकोबराय यांना विचारलं, महाराज तुम्ही सगळ्या संतांविषयी काही ना काहीतरी लिहिला, देवाविषयी लिहिला, बापाविषयी लिहिला, पण आई विषयी लिहायला सांगितलं तर तुम्ही काय लिहिणार? त्यावेळेस माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आई विषयी काय लिहावं याचा विचार केला आणि माझ्या जगद्गुरु तुकोबरायांनी आई विषयी हा अभंग लिहिला. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. मग जगद्गुरु तुकोबरायासारख्या महात्म्याला, जगद्गुरु तुकोबरायासारख्या साधूला विचारलं, महाराज आपल्याला देवासोबत नातं जोडायचं होतं ना गड्या, तो जगाचा बाप आहे का नाही? तो असताना कोण आहे? पुरुष आहे का नाही? पण तेव्हा जगद्गुरु तुकोबरायांना विचारलं, महाराज तुम्हाला नातं जोडायचं होतं तर तुम्ही त्यांच्यासोबत नेमकं बापाचं नातं का जोडलं नाही, भावाचं नातं का जोडलं नाही, काकाचं नातं का जोडलं नाही? तुम्ही नातं जोडलंय ना गड्या, मग ते नातं आईचं का जोडावं? तर जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावा, रे बाबा जगामध्ये अनेक नाते आहेत, अनेक लोक आपल्यावरती प्रेम करणारे तुम्हाला भेटतील, पण आईच सारखं निस्वार्थी प्रेम करणारे या जगाच्या पाठीवर दुसरं कोणी भेटणार नाही. अरे आईला कितीही त्रास द्या, आईचा कितीही छळ करा, अरे आईला तुम्ही लाज जरी घातली ना दादा, त्या बदल्यात आई तुम्हाला आशीर्वाद देणार. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, आईला कितीही त्रास दिला ना, आई आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त. बघा
कळवळा कसा असावा, लेकराबद्दल कळवळ असते, लेकराबद्दल प्रेम आईला जसं असतं ना तसे जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात की मी जर देवा तुझ्यासोबत आईचं नातं जोडलं ना देवा, ऐकणारे पांडुरंगा, ऐकणारे विठ्ठला, मी जर तुझ्यासोबत आईचं नातं जोडलं तर तुझ्यासोबत तू सुद्धा माझ्या कळवळ्याचा विचार करशील. जगामध्ये अनेक जाती आहेत, लोक जातीभेद करतात. का हो जातीभेद करावा, कशासाठी करावा? एकतर जगामध्ये मला वाटतं बरं का दोनच जाती आहेत, एक स्त्री जात आणि एक पुरुष जात. स्त्री शिवाय काही चालूच शकत नाही आणि पुरुषाशिवाय काय घडूच शकत नाही. स्त्री शिवाय काय नाही, पुरुषाशिवाय काय नाही. पण बघा काय लोक जातीभेद करतात, साळी, माळी, धनगर, लोहार, चांबार, कुंभार, कोळी, अशा अनेक जातीभेद. पण मला एक सांगा, धनगर म्हटलं की त्याचं पिवळं रक्त आहे का? मराठा म्हटलं की त्याचं केसरी रक्त आहे का? आहे का तसं? आहे दादा. दोनच जातीची माणसं या जगामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, एक स्त्री जात आणि एक पुरुष जात. स्त्री शिवाय पुरुष नाही आणि पुरुषाशिवाय स्त्री नाही. पण कशासाठी आपण जातीभेद करतो? कशासाठी करावा का जातीभेद? अरे आपण सगळेजण एकाच मातीत जन्माला आलेले, ही लोकांनी जातीभेद निर्माण केलं दादा. मग मला एक सांगा, स्त्री शिवाय पुरुष नाही, पुरुषाशिवाय स्त्री नाही, दोघं जण नवरा बायको होती आणि नवऱ्याला आपलं ऑफिसला जायचं होतं, नवऱ्याला आपली ऑफिसला जायची गडबड आणि हिची चाललेली स्वयंपाकाची गडबड, मुलांना शाळेत जायचं होतं, मुलांची शाळेला जायची गडबड. आणि त्या गडबडीत अचानक हिच्या नवऱ्याच्या शर्टचं तुटलं बटन. आता बटन तुटल्यावर ह्यानं पण शांत बसावं का नाही? हिचं आपलं वेल ना हातात आहे, बडबड चालूच आहे. ती म्हणती तुम्ही काय आता लहान आहे का? तुमचं बघाव का, मुलांचं बघाव का, स्वयंपाकाचं बघाव, तुम्हाला काय अक्कल आहे का? आपली बिचारी बडबड करत स्वयंपाक करत होती आणि या सगळ्या बडबडीत आणि गडबडीत तिच्या नवऱ्याच्या तुटलेलं शर्टचं बटन. तेवढ्यात ती कसा म्हणतोय, अगं होय ऐकलं का? ती म्हणती काय म्हणता? ही म्हणाला अगं माझ्या शर्टचं तेवढं बटन तुटलंय, बसवून देते का? ही म्हणाली तुम्ही काय लहान आहे का? तुम्हाला काय अक्कल आहे का? तुम्हाला काय कळतं का? तुमचं बघाव, स्वयंपाकाचं बघाव का लेकरांचं बघाव? बिचारीनं गडबडीत सुईद्वारा घेतला आणि लागली बटन बसवाय. पण बडबड काय बन, ओय बडबड काय बन, ओय माता माऊल्या बडबड काय बन? सांगताय का घरी जाऊ? बर सांगताय का घरी जाऊ? आजारी का तुम्ही? आजारी नाही ना, मग बोलत जायचं. बडबड काय बन नसती. नको तिथं तुम्ही बोलणार नाही, पाहिजे तिथं बोलणार नाही आणि नको तिथं बोलणार. अरे माझ्या बापाचं आयुष्य गेलं गप बस म्हणू म्हणू, पण तिथं नाही तुम्ही गप बसणार. आणि इथं माझा घसा गेला, आवाज गेला बोला बोला म्हणू, इथं नाही तुम्ही बोलणार. मग बडबड काय बन नाही. मग तिच्या बडबडीत तिनं लगेच नवऱ्याला कशी करती? मला एक सांगा, आम्ही बायका जर या जगात नसतो, बघा माता माऊल्या लक्ष देऊ नये का पुरुष मंडळ, माता माऊल्या ती काय म्हणाली, आम्ही बायका जर या जगात नसतो तर तुमच्या शर्टला बटन कोणी बसवलं असतं? ही पण शहाणा कसा करतोय? अगं सोपं आहे, तुम्ही बायका जर या जगात नसता तर पूर्वी पुरुषांनी कपडेच घातली नसती. विठाल विठाल दोन, स्त्री शिवाय पुरुष नाही, पुरुषाशिवाय स्त्री नाही, स्त्री शिवाय काय घडू शकत नाही, पुरुषाशिवाय काय चालू शकत नाही. मग कुणालाही कोणत्याही जातीचा भेदभाव नसावा. दोनच जाती, एक स्त्री जात आणि एक पुरुष जात. मग बघा महाराज काय म्हणतात, अरे ह्या लोकांनी जाती निर्माण केलेल्या आहेत. तेव्हा मी तुझ्यासोबत आईचं नातं जोडलं ना, तुझ्यासोबत आईचं नातं जोडल्यानंतर तुला माझ्याबद्दल कळवळा वाटेल. ऐसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती प्रेम वाटेल. आई जशी लेकराला प्रेम करते तसं तू सुद्धा माझ्यासोबत प्रेम करणार. अरे 9 महिने 9 दिवस जगाच्या बापाला तुकाराम महाराज म्हणतायत 9 महिने 9 दिवस. ऐकणारे पांडुरंगा, आई जशी आपल्या लेकराला सांभाळते ना तसं तू पोटामध्ये मला साठवून ठेव. पोटी भारव आहे त्याचे सर्वस्व हीच आहे. आई लेकराचं सर्वस्व करत असते तसं देवा तू मला तुझ्या पोटामध्ये साठवून ठेवलं ना, तू सुद्धा माझं सर्वस्व काही चांगलंच करत असतो, कल्याण करत असतो. म्हणून महाराज काय म्हणतात, तुका म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे. जसं देवावर संतांचं ओझं असतं तसं आईवरती लेकराचं ओझं असतं. हा झाला अभंगाचा थोडक्यात भावार्थ. विठ्ठल आता खरी कीर्तनाला सुरुवात झाली. सगळ्यांना समजेल असा अभंगाचा थोडक्यात भावार्थ सांगण्याचा प्रयत्न केला. उद्या कोणी म्हणाय नको ती कारुंड्याची पोरगी आलती, निम्म निम्म सांगितलं निघून गेली, असं कुणी म्हणायला नको. मग बघा, अरे आई काय असते? आई म्हणजे जीवन आई म्हणजे काय असते? अरे 9 महिने 9 दिवस आई लेकराला उदरात वाढवते ना, ती आई असते. अरे आईची किंमत आहे तोपर्यंत कळत नाही आणि दादा गेल्यानंतर किंमत कळल्याशिवाय राहत नाही. अरे ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याला पायाची किंमत विचारा.
आहे तोपर्यंत नाही किंमत कळत दादा. अरे आईला कितीही त्रास द्या, आईला कितीही मारा, पण आई बदल्यात तुम्हाला आशीर्वाद देते. माता माऊल्या, आई आहे तोपर्यंत माहेरी जाओ, कधीच तुमची पिशवी रिकामी नाही येणार. आई आहे तोपर्यंत माहेरी गेल्यानंतर आई तुमची पिशवी भरून देणार. आई म्हणणार माझी ताईडी आली, माझ्या ताईडीला सुंदर खाऊ घालणार, जेवण करणार ती आई असते हो माता माऊल्या. जोपर्यंत माहेरामध्ये आई आहे ना तोपर्यंत तिथं तुम्हाला जाण्याचा अधिकार आहे. ज्या दिवशी तुमची आई निघून जाईल ना त्या दिवशी माहेरात तुमचं कोणीच राहत नाही. मग आईची किंमत ज्याला नाही ना त्यालाच विचारा. अरे काय असतं देवाचा न्याय सुद्धा. अगदी लहानसं लेकरू होतं, लहानसं बाळ होतं, आणि त्या आईनं त्या लेकराचा सांभाळ एवढा करावा आणि लेकराला दररोज सकाळचं लवकर उठवावं, लेकराचा मेकअप करावा, जेवू घालावं आणि लेकराला शाळेमध्ये सोडावं. बाप दररोज सकाळी 7ला ऑफिसला जायचा आणि संध्याकाळी 8ला घरी यायचा. बापाची आणि लेकाची भेट एकदा होत होती, पण लेकाचा आणि बापाचा संपर्क जास्त होत नसायचा. मग आई दररोज आपल्या लेकराला, आपल्या बाळाला स्नान घालायची, जेवण घालायची आणि दररोज शाळेमध्ये सोडायला जायची. एक दिवस असा उजडला. अरे दररोज आई त्या लेकराला पहाटे स्नान करण्यासाठी उठवायची, पण एक दिवस असा उजडला. अरे ती आई अशी झोपली ना माता माऊल्या, ती आई परत नाही उठली, अशी झोपली. अरे ती आई झोपलेली होती, मालकानं उठावं पाहावं तर आज आपली पत्नी उठलेली नाही. दररोज मला 6ला डबा तयार करून देते ती आपली पत्नी आपल्यापासून उठली नाही. मालकानं तिच्या जवळ जावं पाहावं तर हा देह सोडून ती देवा घरी गेली. त्याला कळालं आणि त्यानं सगळ्या नातेवाईकांना, पाहुणेरावयांना सांगितलं. सगळे नातेवाईक, पाहुणेरावळे, शेजारची गावातली लोक जमा झाली. असा घरामध्ये गोंधळ चाललेला आहे, रडलेला आवाज ऐकू येतोय आणि त्या आवाजानं ते 5-6 वर्षाचं लेकरू उठलं. लेकरू बघताय तर आई झोपलेली आणि त्या लेकरानं आई पशी जावं, आईला म्हणावं आई उठ ना ग आई बघ ना आई, दररोज तू मला उठवते, पण आई ऐक ना आई, आज आनंदाची गोष्ट आहे. आज तुझा दादा तुझ्या आधी उठला आणि आज तुझ्या दादानी तुला उठवायला आलाय. आई उठ ना ग आई बघ ना आई, बघ की आई, आपल्या घरामध्ये कोण कोण आले, मावशी आली, काका आले, दादा आले, मामी आली, नानी आली, आई आली. अगं आई बघ ना ग आई, आपल्या घरामध्ये कोण कोण आले बघ ना आई. असं म्हटल्यानंतर ती आई उठत नव्हती. अगदी 5-6 वर्षाच्या लेकराला काय कळतंय हो. आई कुठं गेली ते लेकरू आईच्या देहापशी जाते, आईच्या अंगावरती पडते, आईला मिठी मारते, आईचे पापे घेतोय आणि आई करून ते लेकरू रडते. मग लेकरू रडत होतं. त्या बापानं जड अंतकरणानं जावं, लेकराला धरावं. मावशीपशी लेकरू जाते आणि म्हणते मावशी सांग ना ग माझ्या आईला, सांग ना ग मावशी माझ्या आईला उठायला सांग ना, तिचा दादा आज तिला उठवण्यासाठी आलाय, सांग ना ग आई. असं म्हटल्यानंतर तरीही ती उठत नव्हती, कारण एकदा सोडून गेल्यानंतर परत येतं का हो माणूस, गेलं की एकदा गेलं. अरे मरण हे प्रत्येकाला येत असतं दादा, हा देह कधी ना कधी जाणार आहे. मग तरीही त्या माता माऊल्यांनी त्या मातेला स्नान घालावं, स्नान घालून समोर आणून बसवावं, तिचा मेकअप करावा, तिला मेकअप करत असताना शृंगार करावा, कपाळाला टिकली लावावी, हातामध्ये चुडा घालावा. आणि असं बघितलं त्या लेकरानं, त्या लेकरानं म्हणावं ऐका ना हो नानी, ऐका ना काकी, दररोज माझी आई तिच्या दादाचा, तिच्या बाळाचा मेकअप करते, आज तुम्ही नका ना करू माझ्या आईचा मेकअप. माझी आई उठेल आणि तिच्या दादाचा मेकअप करेल. ते अगदी लहानसं लेकरू, लहानसं मुलगं बोलतंय गड्या त्या माणसांसोबत, त्या नातेवाईकांसोबत. पण जड अंतकरणानं प्रेत यात्रा तयार करावी आणि प्रेत यात्रा तयार केल्यानंतर त्या मातेला त्या सरणावरती हा देह ठेवलेले आणि तिची अंतयात्रा निघालेले. अंतयात्रा मशानभूमी पर्यंत गेली. त्या अंतयात्रेला अग्नी लावला, मुलाला असं ते स्वरूप दिसलं आणि मुलगा चक्कर येऊन पडला. मुलाला दवाखान्यात नेलं, ऍडमिट केलं. बरेच दिवस निघून गेले. एक दिवस गेला, दुसरा दिवस गेला, असे बरेच दिवस, महिना निघून गेला. दररोज लेकरू बापाला म्हणायचं बाबा सांगा ना बाबा आपली आई कुठे गेली. बापानं म्हणावं दादा तुझी आई ना, तुझी आई देवा घरी गेली. मग बाबा आपली आई परत कधी येणार. अरे दादा येईल ना. ऐका ना हो बाबा, दररोज हॉटेलचं खाऊन माझं पोट नाही भरत. बाबा ऐका ना हो बाबा,
मला माझ्या आईच्या हातची भाकर आणि भाजी खायची, मला नको हॉटेलचं जेवण. ते लहानसं लेकरू बापासोबत बोलते. आणि असं बोलत असताना त्या बापानं विचार करावा, अरे आपल्या लेकराला कमीत कमी एक दुसरी तरी आई आणून द्यावं लागल. ही लहानसं लेकरू आहे, आई आई करून आईच्या नावानं दहा फोडतोय, हाक मारतोय. आणि जर मी त्याला आई नाही ना आणून दिली तर आई आई करून हे लेकरू सुद्धा प्राण सोडून देईल. म्हणून त्यानं दुसरं लग्न केलं. आणि दुसरं लग्न केल्यानंतर त्या मुलाला एक आई आणली. ज्या वेळेस ती स्त्री उंबरा ओलांडून आत येत होती ना, इतकं काम लावावं, इतकं काम लावावं, आणि लेकरू अगदी खराब होऊन गेलं. बापानं घरी यावं, बापाने म्हणावं, काय ग तू माझ्या लेकराला माझ्या बाळाला काम लावते का? नाही, तुम्हाला जर माझ्यावरती विश्वास वाटत नसेल ना तर निघाले मी माझ्या माहेरी. आणि ऐका, एखाद्या पुरुषाचं तोंड कसं गप्प करावं हे एखाद्या बाईकडूनच शिकावं बरं का माता माऊल्या, बाईकडून शिकावं. असं म्हटल्यानंतर ती म्हटलं, असं नाही ग, मी म्हणत नाही तू माझ्या बाळाला माझ्या लेकराला सांभाळत नाही, सांभाळते, पण माझं लेकरू वाढून चालले. असं म्हटल्यानंतर ती म्हटले, मी माझ्यावरती विश्वास नाही का तुमचा? विश्वास आहे म्हटली. असं झाल्यानंतर बापानं कामावरती जावं. हिच्या मैत्रिणीचं लग्न होतं, हिला लग्नाला जायचं होतं. आणि लग्नाला जायचं असताना तिची एवढी सुंदर 5-6 हजाराची साडी होती. तिनं ती साडी घेतली आणि म्हणाली, पप्प्या ही माझी साडी घे आणि माझ्या साडीला प्रेस कर, इस्त्री कर रे दादा. असं म्हटल्यानंतर ती म्हटलं, आई ऐक ना ग आई, मी तुझी सगळी कामं करतो, झाडून काढतो, कपडे धुतो, झाडांना पाणी घालतो, भांडी घासतो, सगळी कामं करतो, पण आई ऐक ना ग, तुझ्या बाळाचा तुझ्या लेकराचा हात लहान आहे, तुझं लेकरू लहान आहे आणि इस्त्री खूप जड असते का आई, इस्त्री मला नाही पेलत आई. असं म्हटल्यानंतर त्या लेकराला ती आई म्हणते, अरे मूर्खा, तुला फक्त जेवण करायला येतं का? जेवण इस्त्री करता येत नाही म्हणतोय, ही घी साडी आणि कर माझ्या साडीला इस्त्री. मुलानं इस्त्रीला साडी हातामध्ये घ्यावी, जड अंतकरणानं पाऊल टाकत टाकत जावं. इस्त्री पेलत नव्हती, इस्त्री हातामध्ये घ्यावी, इस्त्री लावावी आणि इस्त्री करता करता इस्त्री हातातून खाली पडावी आणि ती साडी जळावी आणि जळलेला वास त्या स्त्रीच्या नाकापाशी जावा. पळत पळत आली, चपात्या करत होती, बेलना हातामध्ये होता आणि पळत पळत आली. ती जळलेली साडी पाहिली, एवढा राग आला, एवढा राग आला. आणि ऐका ना ओ माता माऊल्या, एखाद्या लहानशा लेकराला किती मारावं याचं वर्णन सुद्धा शास्त्रामध्ये केलेले. अरे त्या स्त्रीने एवढं मारावं की त्या लेकराचं संपूर्ण शरीर सुजावं, अख्खं पाटाण लाल बुंद व्हावी, एवढं मारावं. आणि एवढंच काय हो, तिने रागाच्या भरात लाल बुंद झालेली इस्त्री होती, ती इस्त्री उचलून त्या लेकराच्या पाठीवरती ठेवली. ओ माता माऊल्या, पाठीवरती ठेवली. काय यत्न झाले असतील त्या लेकराला, त्या बाळाला. अरे त्या लेकराने पळत पळत देवघरामध्ये जावं, देवापाशी जावं आणि देवापाशी आपलं मस्तक आपटावं आणि जगाच्या बापाला म्हणावं, सांगणारे देवा, तुझा आणि माझा काय वैर झाला? सांगणारे देवा, का रे देवा तुझा माझा वैर झाला देवा? कधी तू कुणावर अन्याय करत नाही, अत्याचार करत नाही देवा, सगळं जग तुला बाप मानते रे पांडुरंगा. आणि तू या लहानशा लेकरासोबत अन्याय केला, अत्याचार केला. ऐकणारे पांडुरंगा, हे माझ्यासोबत का केलं? त्या लेकरानं जगाच्या बापाला म्हणावं आणि जगाच्या बापाला म्हणावं, देवा, त्यावेळेस लेकराच्या जीवनातली आई निघून जाते ना देवा, त्यावेळेस लेकराच्या जीवनाला जगण्याचा अर्थ नसतो. ऐका, लेकरू लहान असताना कधी त्याची आई मरू नये आणि नवऱ्याच्या अगोदर कधी पत्नी मरू नये. ऐका पुरुष मंडळ, जाणीवपूर्वक एक वाक्य बोलते, लक्ष देऊन ऐका. ज्यावेळेस तुम्ही म्हातारा होता ना, त्यावेळेस म्हातारपणी तुमची जी आई बनते ना, ती तुमची पत्नी असते, तिला तेवढा अधिकार असतो. पत्नी एक तुमची म्हातारपणी आई बनू शकते आणि जन्म दिलेली जन्मदाती आई एक आई बनू शकते. म्हणून स्त्रीला कधी कमी समजू नका, स्त्रीचा अधिकार फार मोठा आहे हो दादा. अरे कितीही त्रास द्या रे आईला. आई त्या जगाच्या बापाला, त्या लेकरानं म्हणावं, देवा, ज्यावेळेस माझी आई निघून गेले ना पांडुरंगा, त्याच वेळेस तुम्हाला माझ्या आई सोबत घेऊन जायचं होतं. अगदी 10-12 वर्षाच्या लेकरानं सुद्धा म्हणावं. पण बघा, एक वेळेस बाप मेला ना मुलाचा तरी चालतो, पण आई लेकराची कधी जाऊ नये हो दादा, कधी जाऊ नये. आई लेकराचा आधार असते, आई लेकराचा सांभाळ करत असते, ती आई असते. आज या परिवारातल्या लेकरांना, त्या मुलांना वाटत असेल आज आपली आई आपल्याला सोडून निघून गेली, काय यातना काय त्रास सहन होत असतील हो. तर ज्या वेळेस आई जाते ना, त्यावेळेस आईची किंमत कळते. अरे या घराचा स्वाभिमान, या घराचा अभिमान, या घराचं अस्तित्व, या घराची
घराची आज आई निघून गेले ना दादा, त्याला 1 वर्ष पूर्ण झालं. अरे काय वाईट वाटलं असेल या परिवाराला आणि काय यातना झाली असतील या कुटुंबाला. अरे तुमची आई दादा तुम्हाला सोडून निघून गेली ना. अरे भगवंतानं जेवढा काळ जगण्याचा दिला होता ना दादा तुमच्या आईला, तेवढा काळच त्या जगून निघून गेल्यात. ऐका ना दादा, तुम्ही एवढं सुंदर निवेदन तुमच्या आईसाठी केलंय ना, स्वर्गातून सुद्धा आई तुमचा हा कार्यक्रम हा सोहळा पाहत असेल आणि त्या आईच्या आत्म्याला सुद्धा शांतता मिळत असते. अरे आईची माया अफाट असते. आई सारखं निस्वार्थी प्रेम कोण करत नाही. आई सारखं मोठं या जगाच्या पाठीवरती कोणच नाही. घरात आई आहे ना आणि ज्याच्या घरात बाप आहे ना, तो माणूस जीवनामध्ये सुखी आहे, समाधानी आहे. आणि आई वडिलांसारखं कोणच आपल्यावरती प्रेम करत नाही. अरे सबसे बडी है माँ, आई सारखं कोण नाही. आणि आईला तुम्ही कितीही काही केलं ना तर आई चांगल्याच दुआ देत असते. वो देती है दुआ. आई कधीच तुम्ही लात घातली ना दादा, लात, तरी आई तुम्हाला वाईट दुआ नाही देत. आई बदल्यात आशीर्वाद देते. आई असते. अरे सगळ्या संतांनी सुद्धा आईला आधी मान द्यावा, आईला सुद्धा माझं म्हणावं. अरे जगद्गुरु तुकोबारायांना सुद्धा आईची किंमत कळाली, आईची. म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा आईला जास्त महत्व द्यावं. म्हणून तर म्हणतात ना, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आई चांगल्या दुआ देत असते. आई सारखं मोठं या जगामध्ये कोण नाही हो दादा, कोण नाही. जगामध्ये तुम्हाला दुसरं कोण दिसणार नाही. मग ज्याच्या घरामध्ये आई वडील आहेत ना, त्यांना तीर्थाला काशीला जायची काहीच गरज नाही. माय बाप केवळ काशी तेने जावे तीर्थाशी. ज्यांना आई वडील आहेत ना, त्यांना तीर्थाला काशीला जायची अजिबात गरज नाही. त्यासाठी आई वडील असावे लागतात. अरे ज्याच्या जीवनातली आई आणि बाप निघून गेले ना, त्यांचा जर विचार केला ना तर काय जीवन होतं. अरे माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबा यांच्या बाबतीत विचार केला ना दादा, काही यातना काही त्रास झाला असेल माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांना. अरे काय लोकांना त्रास द्यावा माझ्या माऊलींना, किती छळ करावा हो माझ्या माऊलींचा. अरे जगामध्ये विचार केला ना, या वारकरी संप्रदायाचा विचार केला ना दादा, या वारकरी संप्रदायाला जगाच्या पाठीवरती जर बाप कोण भेटला असेल ना, तर जगाच्या पाठीवरती या वारकरी संप्रदायाचा बाप म्हणजे माझे जगद्गुरु तुकोबाराय आहेत. आणि या वारकरी संप्रदायाची आई म्हटलं ना, आई जगाची आई माझी माऊली आहे. म्हणून तर तिला काय म्हटलं जातं, अनाथांची माय. अरे वारकरी संप्रदायाचा बाप जगद्गुरु तुकोबाराय आहेत आणि आई माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय आहेत. अरे माझ्या ज्ञानोबारायांची कीर्ती काय सांगावी. अरे काय माझ्या माऊलींना कृत्य कार्य करावं आणि काय माझ्या माऊलींचं जीवन चरित्र जर पाहायला गेलं ना, अरे काय वाईट काळ होता माझ्या माऊलींवरती. ऐका ना दादा, माऊलींचं चरित्र कधीतरी पहा, माऊलींचा विचार करा. अरे माझ्या माऊलींच्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त करायला लावं. विठ्ठल पंतांनी
संन्यास सोडून नंतर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करावा. गुरूंना आज्ञा करावी, तुम्हाला संसार करावा लागेल, तुमची पत्नी तुमची वाट पाहते. म्हणून विठ्ठल पंतांनी परत संसाराला सुरुवात करावी. आणि संसाराला सुरुवात केल्यानंतर 2-2 वर्षानं 4 लेकरं झाली. निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान आणि मुक्ताबाई अशी 4 गोंडस लेकरं झाली. आणि त्या लेकरं मोठी होऊ लागली. 5-6 वर्षाची लेकरं झाली. आणि कधी एकेकाळी माझ्या माऊलींना इंद्रायणीच्या काठेवरती जावं. आणि इंद्रायणीच्या काठेवरती माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय गेले. आणि गेले असताना ऐका ना, त्या विसोबा काकांनी माझ्या माऊलींना लाथ घालावी. आणि माझ्या माऊलींना लाथ घातल्यानंतर माझे माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, काका काय हो मी अपराध केला का, माझ्या कंबारट्यात लाथ घातली हो काका, सांगा ना हो माझी काय चूक झाली. अरे वेड्या, अरे मूर्खा, अरे लेण्या, संन्यासाचा करताय तू, संन्यासाची पोरे. अरे इंद्रायणी मध्ये येण्याचा अधिकार तुम्हाला नाही, आनंदी मध्ये राहण्याचा अधिकार तुम्हाला नाही. आणि त्या 4-5 लेकरं तिथं खेळत होती. त्या लेकरांनी दगड, चिखल, गोळे घ्यावेत आणि माझ्या माऊलींच्या अंगावरती टाकावेत. माझ्या माऊलींना पळत पळत यावं आणि रुक्मिणी मातेपाशी जावं, एका कोपऱ्यामध्ये ढसा ढसा रडत बसावं. आणि माझ्या रुक्मिणी मातेनं म्हणावं, काय झालं माझ्या ज्ञानाला, कुणी मारलं का, कोण काय बोललं का, काय झालं रे ज्ञाना, तुला कुणी मारलं. माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय म्हणतात, आई ऐक ना ग आई, मी इंद्रायणीच्या काठे गेलो, स्नान केलं. आणि स्नान करून वरती आल्यानंतर विसोबा काकांनी माझ्या कंबारट्यात लाथ घातली. आणि मी विचारलं, काका तुम्ही का मला लाथ मारली. तर काका म्हणाले, अरे मूर्खा ज्ञान्या, तुम्ही संन्यासाची पोरे, तुम्हाला आनंदीत येण्याचा अधिकार नाही, इंद्रायणी स्नान करण्याचा अधिकार नाही. असं म्हटल्यानंतर रुक्मिणी मातेला रुक्मिणी माता एवढी आक्रोश झाली. रुक्मिणी माता रडते. रुक्मिणी माता आपले आसू आवरती. आणि रुक्मिणी माता संध्याकाळी सहज बोलता बोलता विठ्ठल पंतांना म्हणते, ऐका ना स्वामी, आपली 4 लेकरं येतो, आपला ज्ञाना सकाळी इंद्रायणीच्या काठेवरती स्नान करायला गेला. आणि स्नान करायला गेलेले असताना त्याच्या कंबरट्यात लाथ घातली. 4-5 लहान लेकरं होती, त्यांनी आपल्या ज्ञानाला भरपूर मारलं हो. आणि संन्यासाची पोरं म्हणून आपल्या लेकरांना हिणवतात, जावा ना जावा, त्यांना न्याय मागून आणा. असं म्हटल्यानंतर विठ्ठल पंत म्हटले, आपल्याला आनंदीत न्याय मिळणार नाही, आपल्याला पैठणला जावं लागेल. म्हणून रुक्मिणी मातेनं भाकरी करावी, भाजी करावी आणि ती बांधून आपल्या स्वामींना विठ्ठल पंतांना द्यावी. विठ्ठल पंतांनी मजल दरमजल करत पैठणला जावं. आणि पैठणला गेल्यानंतर तिथं धर्मपंडितांसमोर बसावं. सभा बसलेली होती. आणि सभा बसलेली असताना विठ्ठल पंतांनी म्हणावं, मी संन्यास सोडून नंतर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला. आणि आम्हाला 4 लेकरं झाली. आणि त्या 4 लेकरांना या समाजामध्ये नीट जीवन जगता यावं, त्यांना समाजामध्ये न्याय मिळावा, म्हणून काहीतरी मला न्याय हवाय. असं म्हटल्यानंतर तिथली लोक म्हणाली, अरे मूर्खा, अरे वेडा, तुला काय अक्कल आहे का, संन्यास सोडून गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला आणि वर तोंड घेऊन बोलतो की मला 4 लेकरं झाली. अरे ती लेकरं तुम्ही जिवंत असताना जन्माला आली ना, हेच त्यांचं दुर्भाग्य आहे. अरे तुम्ही गेल्यानंतर लेकरं जन्माला यायला पाहिजेत. अरे काय त्या पंडितांना म्हणावं, किती अज्ञानी धर्मपंडित होते, शास्त्राचा एवढा गाढा अभ्यास त्यांचा होता, पण इतकं वाईट बोलावं. तुम्ही गेल्यानंतर, आता देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर, आत्मा निघून गेल्यानंतर कधी लेकरं जन्माला येत असतात का हो, येतात का हो माता माऊल्या, येत नाहीत. त्यांना असं म्हटल्यानंतर विठ्ठल पंतांना त्यांनी सांगितलं की तुम्हाला एकच शिक्षा आहे, तुम्हाला देहांत प्रायचित्त करावं लागेल. असं म्हटल्यानंतर विठ्ठल पंतांनी जड अंतकरणानं ते पत्र घ्यावं, परत परत माघारी यावं, आळंदीला यावं. आणि आळंदीला आल्यानंतर मध्यरात्र झाली होती. आळंदीला आल्यानंतर आपल्या झोपडीमध्ये जावं, ज्ञानाकडे पाहावं, निवृत्ती दादाकडे पाहावं, सोपान दादाकडे पाहावं, मुक्ताईकडे पाहावं. आणि रुक्मिणी मातेनं बघावं. आणि रुक्मिणी मातेनं हसत हसत म्हणावं, स्वामी मिळाला का न्याय. विठ्ठल पंतांना शांत बसावं. विठ्ठल पंतांना म्हणावं, रुक्मिणी माता म्हणते, स्वामी भूक लागली असेल, जेवण करायचं का. विठ्ठल पंत म्हणतायत, नाही ग, नाही, मला जेवण नाही करायचं, मला भूक नाही लागली. एवढ्या लांबचा प्रवास करून आला आणि तुम्हाला भूक नाही लागली, का भूक नाही लागली. मिळाला न्याय. अगं काय न्याय मिळाला. न्याय धर्मपंडितांनी सांगितला की तुम्हाला देहांत प्रायचित्त करावं लागेल. असा न्याय रुक्मिणी मातेने ऐकला. रुक्मिणी मातेला एवढे यातना झाले, एवढा त्रास झाला.
आणि रुक्मिणी मातेच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लागले आणि रुक्मिणी माता म्हणते, ऐका ना स्वामी, देहांत प्रायचित्त नाही करायचं स्वामी, अजिबात नाही करायचं. ऐका ना स्वामी, आपण हा न्याय घेतलेला परत माघार देऊ आणि आपण आहे तसं जीवन जगू नये. आपण त्या धर्मपंडितांना न्याय मागाय गेलतो ना, आपल्याला न्याय त्यांनी दिलाय, तो न्याय म्हणजे मला देहांत प्रायचित्त करावं लागेल. असं म्हटल्यानंतर रुक्मिणी माता म्हणते, अहो ऐका ना स्वामी, तुम्ही निघून गेल्यानंतर ह्या समाज इतका वाईट आहे, हा समाज आपण तुम्ही जर गेला तर म्हणणार तुझी आई जिवंत आहे म्हणून, पण मी सुद्धा तुमच्या सोबत देहांत प्रायचित्त घ्यायला येणार. आणि बघा काय पहिल्या स्त्री होत्या, आपल्या पतीला देवा समान मानत होत्या. धन्य भाग्याचे आहे हो तिचा भरतार तिचा देव. ती म्हटली, स्वामी तुम्ही माझं देव आहे, तुम्ही माझं मालक आहे, तुम्ही देहांत प्रायचित्त घ्यायचं आणि मी जीवन जगायचं, याला काय अर्थ आहे? मी सुद्धा तुमच्या सोबत देहांत प्रायचित्त करणार. अरे सुंदर असा पुरणपोळीचा स्वयंपाक माझ्या रुक्मिणी मातेने करावा, ज्ञानाला समोर बसवावं, ज्ञानाला एक घास भरवावा, मुक्ताईला एक घास भरवावा, निवृत्ती दादाला एक घास भरवावा आणि बोलता बोलता म्हणावं, ऐकणार आहे निवृत्ती दादा, सगळ्यात तू मोठा येणार आहे दादा. कधी ज्ञाना फार रागिष्ट आहे, कधी एकेकाळी आपल्या ज्ञानाला जर कुणी त्रास दिला, ज्ञानाला राग आला ना, तर ज्ञानाला सांभाळून घ्या. मुक्ती लहान आहे दादा, तिला काही समजत नाही. आपली मुक्ती लहान असताना तिला जर काही करावंसं वाटलं, तिला जर काही खावं वाटलं ना, तर ऐकणार आहे निवृत्ती दादा, तू तिची इच्छा पूर्ण कर. सोपान सुद्धा लहान आहे, सोपानाला अजून काही समजत नाही, त्याचा सांभाळ तू करायचा. असं घास भरवत भरवत सुंदर पुरणपोळीचा स्वयंपाक केलाय. रुक्मिणी माता त्यांना घास भरवते. असं झाल्यानंतर जेवण झालं आणि मध्यरात्रीला दोघांनी उठावं, विठ्ठलपंतांनी दरवाजाच्या बाहेर जावं आणि विठ्ठलपंतांनी म्हणावं, ऐक ऐक, एक वेळेस लेकराला बाप नसला तरी चालतो, पण लेकराला त्याची आई असावी लागते. मी संन्यास घेतलेला आणि मी परत गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केलता, मी देहांत प्रायचित्त घेतो, तू नाही माझ्या सोबत यायचं. असं म्हटल्यानंतर ती म्हटली, नाही मालक मलाही यायचंय. दरवाजातून बाहेर यायची, परत त्या विठ्ठल पंतांसोबत यायची, परत माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचा, निवृत्ती दादाचं, सोपान काकाचं, मुक्ताबाईचं तोंड पाहायची आणि परत 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 जायची. त्या लेकरांना कडकाडून मिठी मारायची, लेकरांचे पापे घ्यायची आणि निवृत्ती दादाला, ज्ञान दादाला, सोपानाला म्हणायची, ज्ञाना चालले रे ज्ञाना, आता मी चालले, परत नाही भेटणार लेकरांनो. लेकरं झोपली असताना मध्यरात्री त्या दोघांनी जावं आणि गेल्यानंतर देहांत प्रायचित्त घ्यावं. ऐका रे दादा ऐका, देहांत प्रायचित्त घेतल्यानंतर सुद्धा या समाजानं माऊलींना नीट जीवन नाही जगून दिलं. अरे काय त्रास दिला, काय छळ केला, पण माझ्या माऊलींचा अधिकार एवढा मोठा, अधिकार एवढा मोठा. अरे माझ्या माऊलींना समाधी घेताना जगाच्या बापानी सुद्धा रडावं, हा माझ्या माऊलींचा अधिकार आहे. अरे एवढा त्रास देऊन सुद्धा त्याच लोकांच्या कल्याणासाठी माझ्या माऊलींना ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, चांगदेव 65 सारखे ग्रंथ लिहिले. अरे 1400 वर्ष जगलेला चांगदेव, तो चांगदेव सुद्धा जिवंत भागावरती माझ्या माऊलींना भेटण्यासाठी आला होता. आणि त्या चांगदेवानी विचार करावा, अरे कोण आहे असं लेकरू, कोण आहे असा मुलगा जो योगी आहे, अगदी लहानसं लेकरू आहे आणि योगी असताना त्याला मला उपदेश करावा. म्हणून माऊलींना भेटण्यासाठी चांगदेव महाराजांनी जिवंत वाघावरती बसून यावं. आणि माऊलींना कळालं की चांगदेव महाराज आपल्याला भेटण्यासाठी येत आहेत. माऊलींना विचारलं, चांगदेव महाराज कशावरती येत आहेत? तर माऊलींना कळालं की चांगदेव महाराज जिवंत वाघावरती बसून येत आहेत. माऊली महावैष्णव ज्ञानोबराय भिंतीवरती बसले होते आणि त्या भिंतीला चल म्हटल्याबरोबर भिंत सुद्धा वाहन सारखी धावायला लागली. मोक्ष मार्गी जाणारी ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गी जाणारी ज्ञानोबा हर
भिंती हरली चांग याची भ्रांती. अरे चांगदेव महाराजांना भागावरून खाली यावं, पळत पळत यावं आणि माझ्या माऊलींना साष्टांग दंडवत घालावा आणि माझ्या माऊलींच्या समोर हात जोडावेत आणि माऊलींना म्हणावं, माऊली मी तुम्हाला सामान्य समजलो, कोण आहे असा योगी, संन्याशाची कार्टी म्हणून मी सुद्धा तुम्हाला हिनवलं. या चांगदेवाला तुम्ही माफ करावं आणि साष्टांग दंडवत 1400 वर्ष जगलेल्या चांगदेवानी माझ्या माऊलींना घालावा. अरे इतका अधिकार माझ्या माऊलींचा. आणि माऊलींनं अशी कीर्ती सुरू केली. ज्ञानेश्वरी लिहायला सुरुवात केली. पण बघा ज्ञानेश्वरी कुणी लिहिली? अरे एका मेलेल्या माणसाला माझ्या ज्ञानोबारायांनी जिवंत करावं. असं प्रेत यात्रा समोरून निघाली होती. प्रेत यात्रा समोरून निघालेली असताना त्या ज्याचा जो पती मेला होता ना, त्याची पत्नी सुद्धा अंगामध्ये हिरवं वस्त्र परिधान केलेलं होतं, सौभाग्याचं लेणं होतं आणि रडत रडत येत होती. प्रेतयात्रा समोरून निघाली होती. आणि हे चार भावंड माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय, निवृत्ती दादा, सोपान दादा आणि मुक्ताबाई रस्त्यानं निघाले होते आणि समोरून प्रेत यात्रा येत होती. आणि त्या पत्नीनंच त्या स्त्रीनं माझ्या माऊलींना पाहावं आणि म्हणावं, कोणीतरी साधू दिसतोय, कोणीतरी योगी दिसतोय, कोणीतरी तपस्वी दिसतोय. पळत पळत आली, माझ्या माऊलींचा आशीर्वाद घेतला आणि माझ्या माऊलींना म्हटली, आशीर्वाद द्या. तर माझ्या माऊलींना काय आशीर्वाद द्यावा? अखंड सौभाग्यवती भव. असं म्हटल्यानंतर तिनं म्हणावं, ऐका ना हो महाराज, तुम्ही आशीर्वाद दिला माऊली, पण हा आशीर्वाद या जन्मातला का पुढच्या जन्मातला? माऊलींना म्हणावा, अगं साधूचा शब्द कधी खोटा नाही ठरत, या जन्मात मी तुला आशीर्वाद दिलाय. असं म्हटल्यानंतर ती म्हणते, ऐका ना माऊली, समोरूनची प्रेत यात्रा चालली ना, ती माझ्या पतीची, माझ्या मालकाची प्रेत यात्रा चालली. असं म्हटल्यानंतर माऊलीनं निवृत्ती दादांकडे पाहावं आणि पाहिल्यानंतर नजरेनं माझ्या निवृत्ती दादांना माऊलींना सांगावं, ऐक ज्ञाना ऐक, तू त्या स्त्रीला आशीर्वाद दिलाय आणि तिच्या पतीला जिवंत करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये. अरे माझ्या माऊली महावैष्णवांना अधिकार एवढा मोठा, अरे मेलेल्या माणसाला सुद्धा जिवंत करावं आणि त्याच मेलेल्या माणसानं त्याच सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वरी लिहावी आणि माझ्या माऊलींना ज्ञानेश्वरी सांगावी. आणि अशी ज्ञानेश्वरी जगाला माझ्या माऊलींना दान केली. बघा एवढंच काय, ज्ञानेश्वरी लिहून झाली, अमृतानुभव सांगायला सुरुवात केली. आणि मुक्ताबाई, नामदेवराय असे मुक्ताबाई, निवृत्ती दादा, सोपान दादा निघाले. मुक्ताबाईनं म्हणावं, दादा ज्या धर्मपंडितांनी पैठणमध्ये आपल्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त घ्यायला सांगितलं ना, त्यांना न्याय मागण्यासाठी आपण पैठणला जाऊ. चारही भावंड पैठणला निघाले. पैठणला गेल्यानंतर धर्मपंडितांसमोर जाऊन उभा राहिले आणि उभा राहिल्यानंतर माझ्या माऊलींना निवृत्ती दादांनी म्हणावं, अरे तुम्ही माझ्या आई वडिलांना देहांत प्रायचित्त करायला सांगितलं, पण या समाजातली लोक एवढी वाईट. अरे आमच्या आई वडिलांनी देहांत प्रायचित्त केलं, आम्हाला अशीच्या अशी आई वडील सोडून गेले, तरी पण या समाजानं आम्हाला न्याय नाही दिला, या समाजानं आम्हाला समाजात नाही घेतलं, आम्हाला संन्यासाची कार्टी म्हणून हिनावलं. पण ऐका ना ओ काका, आता तरी आम्हाला न्याय द्यावा. असं म्हटल्यानंतर ती पंडित म्हणाली, अरे वेड्यांनो, संन्यासाच्या कार्ट्यांनो वर तोंड घेऊन न्याय मागायला आला, तुम्हाला एवढा अधिकार आहे का? अरे ऐकणारे, तुझं नाव काय रे पोरा? माऊली महावैष्णव म्हटले, माझं नाव ज्ञानेश्वर. का? अरे तूच का? स्वतःला शहाणा समजून घेतो, लय धर्मपंडितांच्या गोष्टी बोलतो, ज्ञानेश्वरी लिहितो, अमृतानुभव सांगतो. अरे तूच आहे का रे? तूच आहे. ये इकडे पोरा, सांग मला, आई वडील संन्यास आश्रम, तुझ्या बापानं संन्यास घेतला आणि नंतर गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश केला आणि तुला काय रे अधिकार आम्हाला न्याय मागण्याचा? अरे सांग ना, तुझं नाव सुद्धा ज्ञानेश्वर आहे आणि समोरून जो रेडा चाललाय ना रे पकाली घेऊन, त्या रेड्याचं नाव सुद्धा ज्ञानेश्वर आहे. अरे सगळ्यांचा जीव एक असतो ना, सगळ्यांचा आत्मा एक असतो ना, स्वतःला योगी साधू म्हणून घेतो ना, मग त्याचं सुद्धा नाव ज्ञानेश्वर आहे आणि तुझं सुद्धा नाव ज्ञानेश्वर आहे. तो बोलतो तोच मंत्र यानं जर बोलून दावला ना, तर तुम्हाला आम्ही न्याय देऊ. माझ्या माऊलीनं त्या पकालीवाल्यापाशी जावं, त्या रेड्यापाशी जावं आणि त्या रेड्याच्या मस्तकावरती हात ठेवावा
आणि रेड्यानं सुद्धा माझ्या माऊलींना जे मुखातून वेद बोलावेत ते वेद त्या रेड्याने बोलावेत, हा माझ्या माऊलींचा अधिकार आहे. त्यावेळेस त्या धर्मपंडितांना कळालं, धर्मपंडितांनी माझ्या माऊलींना न्याय दिला आणि पैठणमध्ये माझ्या माऊलींना प्रवचन अमृत अनुभव सांगायला सुरुवात केली. एवढी लोक माऊलींचा जय जयकार करायला लागली. अरे माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबरायांचं प्रवचन चालू असावं आणि प्रवचन झाल्यानंतर या समाजानं माझ्या माऊलींचं नामस्मरण करावं, भजन करावं. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, सगळ्यांनी टाळी वाजवा, टाळी. माऊलींकडे पाहून डसा डसा रडावं असं माऊली निघाले. निवृत्ती दादा, सोपान दादा, मुक्ताबाई, माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय निघाले, आळंदीला आले आणि आळंदीकरांना सुद्धा माझ्या माऊलींची कीर्ती कळाली. अरे आळंदीमध्ये माझ्या माऊलींनी समाधी घेतली. ऐका ना दादा, आजही लोक म्हणतात की माऊली महावैष्णव ज्ञानोबाराय जिवंत नाहीत. आजही तुम्ही कधीतरी आळंदीला जावा आणि आळंदीला गेल्यानंतर माझ्या माऊलींच्या समाधीवरती मस्तक टेकवा. कधी एकेकाळी तिथल्या पुजाऱ्यांनी, तिथल्या पंडितांनी तुम्हाला 5 मिनिटं थांबायला वेळ दिला ना, तर तिथं थांबा, माऊलींच्या समाधीला कान लावा. आजही तिथून तुम्हाला ओम असा जयघोष ऐकू येईल. आजही माझे माऊली महावैष्णव जिवंत आहेत. माऊलींना ज्या वेळेस समाधी घ्यावी त्यावेळेस अख्खा महाराष्ट्र रडतो, यात नवल नाही. सामान्य लोक रडतायत, यात नवल नाही. साधू संत रडतायत, यात नवल नाही. अरे जगाच्या बापानं सुद्धा माझ्या माऊलींना समाधी घेताना रडावं, एवढा अधिकार माझ्या माऊलींचा आहे. अरे काय केलं रे माझ्या माऊलींना? बघा, ज्याच्या जीवनाची दशा वेगळी झाली ना, त्याला योग्य दिशा दाखवण्याचं काम माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी केले. अरे काय म्हणतात संत महात्मे चमत्कार करतात. अरे माझ्या माऊलींना रेड्याच्या मुखातून वेद बोलावला, हा चमत्कार नाही. भिंत चालवली, हा चमत्कार नाही. मेलेल्या माणसाला जिवंत केला, हा चमत्कार नाही. अरे माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी एकनाथ महाराजांच्या स्वप्नात येऊन माझ्या कंठाला मुळी लागली, ती मुळी बाहेर काढा हे सांगितलं, हा चमत्कार नाही. तर हा माझ्या माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांनी केलेल्या तपश्चर्याचं फळ त्या जगाच्या बापानी माझ्या माऊलींच्या पदरामध्ये घातलेलं आहे. एवढा अधिकार माझ्या माऊलींचा आहे. बघा, आई माणसाच्या जीवनामध्ये बाप नसला तरी चालतो, पण आई असावी लागते. कारण आई काय करते, तर आई आपल्या लेकराच्या हिताचा विचार करते. अभंगाचा प्रथम विचारलं, अरे हर्या तू काय करतो? हर्या म्हटला, नार्या मी काय चोऱ्या करतो, मी अट्टल चोर आहे, अट्टल चोर. असं म्हटल्यानंतर नार्याला हर्या म्हटला, अरे नार्या वेड्या, बोंबलत फिरून काय तुझं पोट भरतं बाई, चल माझ्या सोबत चोरी करायला. आता या हर्या होता अट्टल चोर, पण नार्या आपला बोंबलत फिरायचा. 2 जण रात्रीची 12 वाजता हर्या नार्या निघाले सोबत. कुठं? चोरी करायला. आणि गावात एका पाटलाचा मोठा बंगला होता, नुकताच त्याचा निघालेला कापूस. आता हर्या नार्या गेली. हर्या काय म्हटला नार्याला, नार्या तू अगोदर आतमध्ये जा आणि हलक्या हलक्या वस्तू फेकायला सुरुवात कर. आता हर्या कसा होता? अट्टल चोर होता. नार्या काय चोर नव्हता, नार्या पहिल्यांदाच चोरी करायला गेलता. असं म्हटल्यानंतर नार्याला सांगितलं हलक्या हलक्या वस्तू फेकाय. आता नुकताच पाटलाचा कापूस निघालेला, यानं कापूसच बाहेर टाकाय सुरुवात केली. हर्या म्हटला, नार्या डोक्यावर पडलाय, अरे नार्या वेड्या, जड जड वस्तू फेकाय सुरुवात कर. अहो ह्यानं पाटलाचा पाटावर उठच बाहेर फेकाय सुरुवात केली. आता नार्याला वाटलं आपल्याला काही चोरी करायला जमायचं नाही. हर्याला वाटलं आपल्याला आता आज जावं लागते. आला हर्या बे आतमध्ये. आता हर्या नार्या लागली चोरी करायला, सगळी चोरी करून घेतली. आणि त्या पाटलाची बायको 2 जणच होती, पाटील आणि पाटलीनबाई. आख्या बंगल्यात 2च राहत होती. आणि पाटलीनबाई काय करायची, दररोज जोपर्यंत आपले पाटील आपला मालक घरामध्ये येत नाही तोपर्यंत अन्न ग्रहण करत नव्हती. माता माऊली ऐका, आपल्या आताच्या माता माऊल्यांची 2 वेळा मिसरी आणि 3 वेळा चहा होतोय. तवा नवऱ्याला उठवाय जाते. त्याने कशा म्हणते ते, उठा की तुम्ही, उठल्याशिवाय मी पाणी पण पित नाही.
पण ती पाटलाची बायको होती. तिनं पती येऊस तर काय करायची, अन्नाचा कण सुद्धा ग्रहण करत नव्हती. मग असं झाल्यानंतर तिनं आपलं सुंदर पंचपक्वानाचं 2 ताटं बनवली. 2 ताटं बनवून आपली झाकून ठेवली. आता हार्या होता अट्टल चोर, नार्या होता असाच. नार्या फिरत फिरत गेला किचन पशी. नार्यानं ती 2 ताटं बघितली. नार्या म्हटला, हार्या तिकडं काय चोरी करत बसला? अरे इकडं ये, कसलं पंचपक्वानाचं जेवण आहे. लागली दोघं जेवायला लागली. तेवढ्यात पाटील साहेब आले. पाटील साहेबानं दार वाजवलं. पाटलीन बाई उठल्या. आतमध्ये पाटलीन बाई आल्या. आता हार्या होता अट्टल चोर. हार्या लपला दरवाजाच्या पाठीमाग. आता नार्या कसा करतोय, हार्या मी कुठं लपू. हार्या म्हणतोय, अरे नार्या लपके कुठे तरी, तू बी मारशील आणि मला बी मारशील. नार्या कसा करतोय, हार्या मला सांग बाबा, मी कुठं लपू. हार्या म्हटला, नार्या वर माळवात दिसतंय, माळवात त्याच्यावर लप. आता नार्या गेला माळवात लपाय आणि हार्या बसला दरवाजाच्या माग. आता हार्याने काय केलं, पाटील आता आला की हार्या हळूच बाहेर पडला आणि नार्या आपल्या माळवादावर जाऊन बसला. पाटील गेला आतमध्ये. पाटलानं दोन्ही ताटं बघितली. पाटील म्हटला, काय गे लय नवऱ्याचं गुणगान गातील, लय म्हणती तुम्ही घरात आल्याशिवाय मी जेवणच करत नाही, मी पाणीच पित नाही, मी काहीच खात नाही, आणि आज तर दोघांचं खाऊन बसली की. खोटं बोलती म्हणून नवऱ्यानं त्या पाटलानं तिला काठीनच मारायला सुरुवात केली. तशी पाटलीन बाई कशी म्हणती, अहो मालक ऐका ना, मी आजपर्यंत तुम्हाला सोडून कधीच काय खाल्लं नाही, काहीच बोलली नाही. अहो तुम्हाला माझ्यावर विश्वास कसा बस नाही? मी खरं सांगू का मालक, वरच्या नारायणा शपथ मी खाल्लं नाही. आता त्या नार्याला वाटलं माझंच नाव घेतलंय. नार्या माळाहूनच खाली. आणि नार्या कसा करतोय, ओ पाटलीन बाई मी नाही, माझ्यासोबत हार्या बी आहे, विठाल.